दोन्ही टीमला विश्वास आहे दोन्ही टीम शो गुड गेम चांगला क्रिकेट आज देखील आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही संघ तुम्ही पाहता खरं शहापूर विभागातून बिलॉंग करतात एका बाजूला तुम्ही पाहता बेस्ट ऑफ मोर्शेटी प्रबी इलेवन त्याच्या विरोधात शिवम स्पोर्ट्स केअरचे बिगिन करण्याचा प्रयत्न होतो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पोहोचतोय अपील तर झाली आहे त्यांचा सहमत आहेत की नाही पाहावं लागेल दोन ऑफिशियल पंच तुम्हाला बाहेर पाहायला मिळतात खरं तर बदलापुरातील एक नामांकित पंच प्रशांत सूर्यराव आणि त्याची साथीला मिस्टर हॅरी फ्रॉम कांबा कल्याण ग्रामीणचे पंच आज तुम्हाला या मैदानावरती पाहायला जरूर मिळतील सर दोन बॉलवरती बेट करतो अर्जुन बांगरला तुम्ही पाहता दोन बॉल सलगाने त्याने टाकले या मॅच मध्ये षटक क्रमांक पहिले घेतो दाखल होतो रॅन्डम ओव्हर द विकेट इथे देखील विकेट करण्याचा प्रयत्न होता बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये टप्पा पडल्यानंतर भरता वेगानं बॉल निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये बॅटची समाप्ती नसताना खरं तर शहापूर तालुक्यातून हा संघ दाखल झाला दोन्ही संघ आपण पाहतो एकामेकीच्या अगेन्स्ट कित्येक वेळा जरूर आपण पाहिलेत आणि त्यामुळेच की काय आता दोन्ही संघाला एकामेकीची डावपेच माहिती आहे त्यामुळे आता सलग तिसरा चेंडू बॉल फेकतो करतात अर्जुन बांगर राईट ओव्हर द विकेट विकेट करण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेतली असल्याच्या मागे भाग मिळता भाग ही परिस्थिती असताना अखेर बॉल निघून चाललाय आउट लाईनच्या बाहेर लॉन्स्टर पॉइंटला येतो चौकार नशिबाची साथ आता आपली टीम गेरसी संघाला 4 धावा साईज कंटिन्यूशन होताना थोडीशी काळजी घ्या मागच्या बाजूला थोडंसं खडकाळ भाग आहे त्यामुळे आपण धावताना थोडीशी काळजी घ्या लक्षात असू द्या चौकार आले धावताना पुढे सरकतो स्वतंत्र संघाचा अकाउंट ओपन केलं यावेळेस बॅट्समॅन तुम्ही पाहता मैदानाच्या मध्ये सलामी जोडणी संदीप आणि त्याच्या साथीला ऑन साईडला खेळला फटका चांगला क्षेत्राच्या उपस्थित बाली भाग राहिली पाहिजे रोशन वेकेंडे होते संघाला संघ नायक होता आणि एक चांगला झेल स्वीकारलाय आणि आता इथून परतावा लागेल माघारी पहिला धक्का लागेल टीम गेर संघाला म्हणून भाग त्यांचं संगीत आपण ऐकतो डीजे गणेशच्या माध्यमातून अर्जुन समोर नवीन बॅटर आता दाखल झाला नरेंद्र शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं म्हटलं जातं आणि तोच फटका मार मिळतो फक्त देशातली बॉल चालला थडमानला अखेर 4-4 पाऊट जात असताना चेंडू त्याने अडवला उत्तम फेक करते दरम्यान धाबा किती मिळते 2 धाबा इथे एकवट गेल्या संदीपला तुम्ही पाहिलं जो मात्र चांगली बॅटिंग करत होता एक चौकार त्याच्या बॅटमधून धरून आला त्यानंतर आपण पाहिलं पुढच्याच बॉलवरती बिगिन केल्याचा फटका बसला पण विकेटला तो झेल टिपला आणि अखेर तुम्ही पाहिलं संदीपला परतावा लागला बागारे आणि नवीन खेळाडू नरेंद्र आता दाखल होतोय 2 धाबा त्याच्या बॅटमधून आल्या धावफरक तुम्ही पाहताय षटक क्रमांक पहिले संपन्न झाला 6 धावा बाद झालाय आज मैदानाच्या आतमध्ये मी म्हणेन बोरशीती संघ थोडंसं लेट आलाय परंतु थेट आलाय कारण पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त त्याने धाबा खर्च केला 6
ऑन साइडला खेचलाय, बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फर्स्ट लागे काय डीप मध्ये खेळाडू जज करतोय, हाताचा पिसारा फुलवला. आता दुसरा झेल स्वीकारत असताना कॅप्टन लिनिंग फ्रॉम द फ्रंट ही भूमिका बजावतोय रोशन वेखंडे. परतावं लागेल माघारी, नवीन फलंदाज मैदानाच्या बाहेर. नवसाला पावणारी अगरी गोलांची कुलस्वामिनी आई एकविरा मातेचं संगीत आपण ऐकतो. खरं तर 6 जानेवारी 2025 रोजी आई एकविरा मातेचा मोठा पालखी सोहळा याच मार्किवली गावातून निघणारा. 3 दिवस तो पालखी सोहळा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. इथे खरं तर बिगिट करण्याचा प्रयत्न पुन्हा फसला आणि बाबेश विषयाला आता सफलता मिळते. अजून एक झेल त्याने इथे मात्र स्वीकारला. डीपमध्ये रोशन बेखंडेला आपण पाहिलं चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना. आणि आता थोडंसं कुठे ना कुठे मी म्हणेन बॅकफुटवरती पडलाय संघ शिवम स्पोर्ट्स गेअर्सचे या मॅचमध्ये. सज्ज होत आहे पुन्हा एकदा गोलंदाज षटक क्रमांक दुसरा घेऊन बाबेश विषयला तुम्ही पाहता राईट मोर द विकेट तो दाखल झालाय. नवीन खेळाडू समोर तुम्ही पाहता डावकुरी हाताचा विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु गतीमध्ये विश्रांत चेंज होतो पेस आपण पाहिला. आणि आता सलग दुसरा बॉल डॉट पाहायला मिळतो. पहिल्या बॉलवरती विकेट संपादित केली, पुढचाच बॉल पुन्हा एकदा डॉट फेकला. गोलंदाज तुम्ही पाहताय बाबेश बिशे आता मध्याच्यामध्ये चांगली गोलंदाजी करतोय, कारण त्याला देखील माहिती आहे इतका दूरवरचा प्रवास आपण या स्पर्धेसाठी केला आहे. तर आज इथून मात्र एक ट्रॉफी जिंकायची आहे याच अनुषंगाने तो खेळतोय. परंतु दुसऱ्या बाजूला थोडंसं कुठं ना कुठं मी म्हणेन पिछाडीवरती पडला बॅटिंग करत असताना टीम शिवम स्पोर्ट्स गेअर्सचे हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. शहापूर विभागातून दोन्ही संघ तुम्हाला आज पाहायला मिळतील. आज भरपूर दूरवरचा प्रवास करून दाखल झाला आहे. वाईल्ड कार्ड एंट्री आहे टीम शिवम स्पोर्ट्स गेअर्सचे संघाची, परंतु आज दिलेल्या वेळेवरती तो संघ दाखल झाला. आमचे करंजी लहाने यांचं आगमन झालंय. काल भरपूर चांगला खेळ टीम डुग्गू 11 मिताली 11 श्री गणेश कासगाव संघाने खेळला. महेशजी दुळे ज्यांच्या सुपुत्राच्या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय KL. खरं तर पुन्हा एकदा चांगला क्रिकेट आपल्याला करण लहानेचा पाहायला मिळाला. या करण स्वागत आहे तुमचं स्पर्धेच्या माध्यमातून, हार्दिक मनपूर्वक स्वागत. नरेंद्र आणि त्याच्या साथीनं वासुदेव ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. गोरदास बाबेश दाखल होतो या मॅचमध्ये. षटक क्रमांक दुसरे घेऊन 5 षटकाची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. बिगिट केला ऑन साइडला, आडवा बाटना खेचला, चाललाय बॉल मिड विकेटला बाउंड लाईनच्या बाहेर. षटकार बिमर आणि रनआउटसाठी असणारे याची आपण नोंद घ्यायचे. पंच त्यांना सांगायचं रिव्ह्यू फक्त बिमर आणि रनआउटसाठी असणारे याची आपण नोंद घ्यायची. व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू नाही आहे, कारण काल व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू घेतला होता 2-3 टीमच्या कॅप्टननं, त्यासाठी आम्ही आता ही घोषित करतो. इथे देखील पुन्हा एकदा बॅकफुट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. आय थिंक बॅटची कडा होती त्यांच्या मागे. एक टप्पा घेतला, बॉल चालला थर्डमॅनला, खेळाडूच्या हातामध्ये दरम्यान धाव मिळणार नाही. डीजे मास्टर थोडंसं व्हॉल्यूम दे आणि व्यासपीठावरचा मॉनिटर चालू कर. डॉट बॉलची समाप्ती होत असताना एक षटकार जरूर आला. कमबॅक करतो पुन्हा एकदा बाबेश. इथे देखील फटका चांगला आहे. लॉंग कार्पेट क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये खेळले ते, परंतु शहापूरचा बंडर बॉय अर्जुन बांगर आता धावत पळत पोहोचलाय. दरम्यान 2 धावा इथे देखील मिळतात.
गोरदा सज्ज होतोय भावेश. यावेळेस देखील फ्रंट फुटला जाऊन चेंडूचा पाठलाग जरूर केला होता. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये पाहिलं होतं, क्षेत्र मोकळे, त्या दिशेला फटका खेचण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला. दरम्यान तुम्ही पाहता आता डॉटबॉलची समाप्ती होत असताना मुख्य व्यासपीठावरती खरं तर तुम्ही पाहताय एक चांगले खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली संघ या स्पर्धेमध्ये उपउपांत्य फेरीमध्ये परास्त जरूर झालाय, परंतु क्रिकेटची भरपूर ओढ आहे. आमचे निलेशजी मराडे त्यांच्याच माध्यमातून उद्या जीजी स्पोर्ट्स वाकळण हा संघ बांधण्यात आला आणि त्यांचे आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि त्याच्या साथीने आमचे जिवलक मित्र दहिवली गावचे आमचे प्रतीकजी कडब यांचंही आगमन झालं, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. मुख्य व्यासपीठावरती खरं तर SS स्पोर्ट्सचे आमचे ओनर संदेशजी मसने आहेत, साहिलजी मसने आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आम्ही करू. कारण क्रिकेटचे दर्दी आहेत, त्यामुळे स्वतःला जास्त काळ मैदानाच्या बाहेर ते थांबू शकत नाही आहेत. आणि आमचे जविली गावचे माजी पोलीस पाटील शंकरजी धुळे साहेब त्यांचंही इथे मात्र आगमन झालं आहे, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. षटक क्रमांक दुसरा संपन्न झाला आहे. 15 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणून तर मी म्हटलं होतं आज बोरशेती संघ थोडासा लेट जरूर आला आहे, परंतु थेट पाहायला मिळतो. कारण पहिल्या षटकाच्या अंती फक्त 6 धावा खर्च केल्या अर्जुन बांगरनं आणि आता तुम्ही पाहताय 9 धावा खर्च करतोय गोरदास भावेश विषय. आणि पहिल्या 2 षटकामध्ये दबदबा राहिला आहे. यावेळेस टीम बेस्ट ऑफ बोरशेती संघाचा आज RV11 प्रावी 11 या नामाने संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला. खरं तर पुरस्कार त्यांचं आभार मानायला हवं, कारण पुरस्कार ते ज्यावेळेस संघ बांधतात त्यावेळेस नक्कीच आपला स्पर्धा सक्सेस होत असते. खास करून निलेशजी मराडे यांचं मी आभार व्यक्त करेन. संदेशजी मसने ज्यांनी उद्याच्या दिवसामध्ये खारबाव संघ बांधला याच मैदानावरती. जय महाकाल 11 खारबाव हा संघ देखील खेळणार आहे. त्यामुळे आज सकाळच्या सत्रामध्ये खेळपट्टी कशी आहे, मैदानाचा लेखाजोखा काय, या साऱ्या गोष्टी चेक करण्यासाठी आज ते सकाळीच दाखल झालेत पहिल्या मॅचमध्ये. त्यामुळे त्यांचंही कौतुक व्हायला हवं. षटक क्रमांक तिसऱ्याला आता सुरुवात झाली आहे. गोरदा तुम्ही पाहताय पुढे एकदा अर्जुन बांगर आता दाखल झाला या मॅचमध्ये. कोण विसरेल अर्जुन बांगरला दापिरीची स्पर्धा गाजवली होती, त्या स्पर्धेमध्ये फायनल जिंकत असताना बाईक त्याने तिथे जिंकली होती. ऑन साईडला खेळलाय, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक पोहोचतोय क्रिकेटच्या खेळामध्ये. फुटबॉल स्टाईलनं बॉलला अडवलाय जरूर, परंतु धाबा किती मिळतील पाहावा लागेल. भर धाव वेगानं या 2 धाबा इथे मात्र एकमेकांना गेल्यात. गुड रनिंग. 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकेल टाळा बाजतात, कारण धावफलक पूर्णपणे स्थिरावलं होतं. आणि अशाच परिस्थितीमध्ये क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल डबलचा वापर करायला हवा आणि तीच लाईफ लाईन आता तुम्हाला पाहायला मिळते. धावफलक पुढे सरकेल. आतापर्यंत 17 धावा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक तिसरा मार्गस्थ असताना दोन्ही संघ तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना, परंतु दुसऱ्या डावामध्ये ज्यावेळेस गेरसे संघ गोलंदाजी करेल ना त्यावेळेस देखील तुम्हाला त्यांची गोलंदाजी देखील वाखण्याजोगी पाहायला मिळेल. कारण आपण पाहतो एका बाजूला बोरशेती संघ जरी इथे मात्र सकाळच्या सत्रामध्ये आगीचे निखारे फेकतोय, तितकीच चांगली गोलंदाजी तुम्हाला गिरशे संघाच्या देखील दुसऱ्या डावामध्ये पाहायला मिळेल या शंकात नाही आहे. त्यामुळे राजेश सर या मॅचमध्ये अपेक्षा जास्त नाही आहे टीम गिरसेकडनं. फक्त 45 ते 50 धावा जरी बनल्या ना तर फाईट तुम्हाला नेट टू नेट शेवटच्या बॉलपर्यंत पाहायला मिळेल या शंकात नाही आहे. कारण हे शहापूरचं क्रिकेट आहे. गिरसे असेल, बोरशेती असेल, त्यानंतर गोठेकर असेल, गोठिवली असेल, असे मोठमोठे संघ तुम्हाला या विभागातून नेहमीच पाहायला मिळतात. आणि सातत्याने भरपूर चांगली कामगिरी या टीमची तुम्ही नेहमीच पाहिली आहे. आणि आज देखील बदलापूर नगरीमध्ये प्रथमतः दोन्ही संघाचं आम्ही स्वागत करू. एका बाजूला रोशन वेखंडे जे आमच्या शब्दाला नेहमीच बांध देतात आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये बदलापूरला खेळण्यासाठी ते दाखल होतात, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. तर दुसऱ्या बाजूला संदीप असतील, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. षटक क्रमांक 3 घेऊन दाखल झाला अर्जुनला तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्गवरती तो दाखल होतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी केली आहे, मोठ्या फटकापासून वंचित ठेवला. हाफ ट्रॅकर होता, ऑन साईडला इथे मात्र विकेट करण्याचा प्रयत्न, जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटरने बॉलचा संपर्क नाही आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र भरपूर वेगानं निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. दरम्यान अजून एक चेंडू तुम्हाला डॉट पाहायला मिळतोय. या मॅचमध्ये डॉट पर्सेंटेज आतापर्यंत जास्तीत जास्त वाढवले टीम बोरशेती संघाच्या माध्यमातून, परंतु दुसऱ्या बाजूला आता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल टीम गिरसे संघाला. फोटोस होता, फटका चांगला पाहायला मिळतोय. कंट्रोल शॉट तुम्हाला पाहायला मिळेल. डीपमध्ये खेळाडू आहेत, 20 शेपमध्ये एक सिंगल इथे एक पडली. भावेश विषय भरपूर वेगानं पोहोचलाय. दरम्यान मिळते ती एक चिकी सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलक जाऊन पोहोचला आतापर्यंत 18 धावा. शहापूर म्हटलं तर आमचे सोमनाथजी खाडे सर जे मात्र बदलापूर समर्थन समितीचे सदस्य आहेत, त्यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. कारण शहापूरमध्ये सध्याच्या घडीला भरपूर ट्रेंडिंगवरती हे समालोचक आहेत आणि ते देखील या स्पर्धेचा एक भाग आहेत, हे देखील विसरून चालणार नाही आहे. षटक क्रमांक 3 तुम्हाला पाहायला मिळेल. गोरदा सज्ज होतो. 10 क्रिक लाईव्ह या वायरीच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेले त्यांचे मनपूर्वक स्वागत.
हा ट्रॅकर होता, आडबा बॅटनं खेचण्याचा प्रयत्न. बॅटचा फ्लो तर भरपूर जबरदस्त होता, परंतु बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क नव्हता, त्यामुळे डॉट बॉलची समाप्ती होत असताना आय थिंक भादबड संघ दाखल झाला, वेहेले संघ दाखल झाला. मनपूर्वक हार्दिक स्वागत. बाबे चितळे यांचा संघ तुम्हाला पार मिळेल. आमचे साथी समालोचक अनुजजी मोरे यांचं आगमन झालं, त्यांचे मनपूर्वक स्वागत. ते देखील या स्पर्धेचे आयोजक आहेत. फटका चांगला आहे, धावा चांगला मिळतील का पाहावा लागेल. फटका फसला की काय, खेळाडू 20 शेप मध्ये पुढे सरकतोय. बाली भागरे नाही, ते मात्र जेल टिपलाय. अजून एक फरक त्याला परतावा लागेल. माघारी ज्या बॅटरच्या बॅटमधून षटकार आलाय तोच खेळाडू. अगरी कोल्यांची कुलस्वामी आई एकुऱ्या मातेचं संगीत जेव्हा सकाळच्या सत्रामध्ये कानावरती आदळतं ना, त्यावेळेस मन देखील प्रसन्न होतं. धावफलक तुम्ही पाहता 18 चेंडूचा खेळ आता संपन्न झाला. 18 धाबा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा फक्त आणि फक्त 3 धाबा खर्च करत असताना अर्जुन बांगरला आपण पाहिलं, म्हणून तर शहापूरचा बंडर बॉय म्हणून त्याला म्हटलं जातं. चांगला क्रिकेट तो नेहमीच खेळतो आणि आज देखील आपण पाहतोय बदलापूरच्या या मैदानावरती ऐतिहासिक क्रीडानगरीवरती त्याचा क्रिकेट तुम्हाला चांगला पार मिळेल. धावफलक 18 वरती पूर्णपणे आता स्थिरावला या मॅचमध्ये. गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा दाखल होतोय षटक क्रमांक 14 घेऊन गोलंदाज बाली भागरे. राऊंड द विकेट. पहिला बॉल बॅटन बॅटच्या मध्ये होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा जरूर घेतली, एसच्या मागे बॉल जरूर चालला. दरम्यान खेळाडू उपस्थित होते, इथे धाव मिळणार नाही. धावफलक मी म्हणेन आता पूर्णपणे स्थिरावलाय. 18 धाबा धावफलकावरती तुम्हाला पार मिळतील. साथी स्कोरर आमचे राजेजी साळबे आज पुन्हा एकदा जबरजबळ 6 पेनाने ते आज स्कोरबोर्ड इथे मात्र सजवतील, या शंकात नाही. आणि थोड्याच वेळात आम्ही त्यांची लेखणी देखील कॅमेऱ्याच्या समोर आणू, या शंकात नाही. या स्वागत आहे आपलं, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आमचे मोहिलीचे टिटवाळा मोहिलीचे उत्कृष्ट पॅकर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं ते आमचे किरणदादा पाटील यांचं आगमन झाले. विनंती आहे आपण मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे देखील लाईन चेक करावी लागेल. आता घडलंय काय मदर चारमध्ये तुम्ही पाहता लाईन थोडीशी खराब होती, तेच पंचांनी इथे मात्र घोषित केलंय आणि अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. गोरदास सज्ज होतो. इथे फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक उपस्थित, जेल स्वीकारण्याचा प्रयत्न, स्कोरला एकदा खेळाडू पुढे सरकला. जेल आता तो निसटला. धाबा किती मिळतील? 2 धाबा एक पडल्या जात आहेत. गुड रेटिंग. 2 धाब्याच्या साथीने मी म्हणेन धावफलक आता पुढे सरकेल. 21 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. टॉस प्रथम तर जिंकला होता टीम बोरशेती संघाने निर्णय घेतला क्षेत्ररक्षक करण्याचा. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी मी म्हणेन शिवम स्पोर्ट्स गेरसे संघाला. आणि आतापर्यंत कुठेतरी मी म्हणेन बॅटिंग करत असताना पिछाडीवरती पडलाय संघ गेरसे, परंतु क्षमता आहे या खेळाडूंकडे. धाबा ते देखील या मैदानावरती कुटू शकतात, कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर खेळपट्टी बॉलरसाठी इथे मात्र पोषक ठरली आहे, नंदन पण ठरली आहे. ऑन साईडला खेचलाय, फटका इथे चांगला गॅप मध्ये स्क्वेअर लागला. बराच काळ शांत होता, परंतु आता सांगितलंय शांत बसायला मी संत नाही होत. आणि अखेर नरेंद्रच्या बॅटमधून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर.
विनंती संघाला. आणि आज देखील तुम्ही पाहताय धाबा धावा आणि धाबा खर्च करत असताना 3 धाबा एक्स्ट्राच्या स्वरूपात जरूर खर्च केल्या. आणि धावफलक तुम्ही पाहता टीमची टोटल आतापर्यंत 30 धाबा. धावफलकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. मुख्य व्यासपीठ आता गजबजलाय कारण हळूहळू पाहुण्यांची मांदियाळी आता तुम्हाला पाहायला मिळेल. आज निलेजी मराठे ज्यांचं भरपूर प्रेम असतं खरं तर क्रिकेटवरती आणि दैवलीचे आमचे प्रतीकजी कडव यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु जेव्हा जेव्हा राहुल चव्हाण हे नाव येतं ना, निलेश मराठे यांचं भरपूर प्रेम असतं. मग ते क्षेत्र कोणतेही असो, क्रिकेट असेल, उद्योगधंदा असेल, ते आवर्जून आम्हाला आमच्या डोक्यावरती त्यांचा प्रेमाचा हात असतं. त्यामुळे त्यांचा मी नेहमीच नावाचा उल्लेख करतो. आणि या स्पर्धेमध्ये देखील तुम्ही पाहता आज सकाळच्या सत्रामध्ये भरपूर कामं त्यांना जरूर असतात. परंतु आज पुन्हा एकदा ते सकाळच्या सत्रामध्ये दाखल झाले. धावफलक तुम्ही पाहता टीमची टोटल आतापर्यंत 4 षटकाचा खेळ समाप्त झाला. 31 धाबा धावफलकावरती आता जोडल्या गेल्या. अजूनही षटक क्रमांक 5 आणि अंतिम आता तुम्हाला पाहायला मिळेल. 6 चेंडू आता या मॅच मध्ये शिल्लक आहे. 6 चेंडू मध्ये धाबा किती येतील हे देखील पाहावं लागेल. कमीत कमी 15 धाबा आता जमा करण्याचा प्रयत्न करतील टीम गिरसे. पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका पोचलाय, गोरदाद हसलाय, बॅट्समन रुसलाय का पाहावं लागेल. आणि हो, इथून परतावं लागेल. ज्या बॅट्समनचा बल्ला इथे बोलत होता तोच खेळाडू आता मैदानाच्या बाहेर जातोय. नरेश बॅक टू द पवेलियन. आहे विनंती आहे टीम एका बाजूला संघ तुम्हाला वेहेळे पाहायला मिळेल तर दुसऱ्या बाजूला पोगाव. दोन्ही टीमची कॅप्टन विनंती आहे आपण यायचं आहे. टॉस साठी आपण रिपोर्टिंग करा. इथे देखील पुन्हा एकदा आडवा बाटना खेचायचा होता, नाही जमलं. संपर्क नाहीये बॅटाने बॉलचा. सलग 2 बॉल आता बीट करतोय. सलग 2 बॉल आता बीट करतोय. गोरदा तुम्ही पाहता रोशन पैखंडे. इथे फटका चांगला आहे. इथे धाबा देखील चांगला मिळतील. 2 बॉल वरती अभ्यास जरूर केला. नवीन खेळाडू राहुलला तुम्ही पाहताय मैदानाच्या मध्ये तो दाखल झालाय आणि अखेर त्याच्या बॅटमधून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. थँक्यू सो मच. विनर असा सामना खेळवलाय. परंतु आज सर्व सामने रेग्युलर होणार आहेत याची पण नोंद घ्यायची आहे. लाईन टू लाईन पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळेल. गिरसे संघ मैदानाच्या खेळतोय जरूर. त्यानंतर बुरशेती हा संघ देखील तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा खेळलाय ऑन साइडला. बराच काळ चेंडू हवेमध्ये तरंगतो आणि अखेर निघून चाललाय. हवा के साथ साथ घटा के संग संग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलग जा
तिसरा देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि पॉईंटचा खेळाडू आता पुढे सरकतोय. खरं तर राहुल हा खेळाडू तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये जरूर सलामीला तो येत होता, परंतु आता सराव नसल्या कारणाने थोडासा तो मागे आलाय, परंतु आता मैदानाच्या मध्ये त्याची बॅट देखील बोलते. 44 44 धाबा आता धावफलकावरती जोडल्या गेल्या. टीमची टोटल तुम्हाला पार मिळेल. धावफलक शेलूगावचे रजत मस्ते यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. या पण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. इथे देखील विकेट करण्याचा प्रयत्न होता. बॅटम पॅटच्या मधनं भन्नाट बेग तेज थरार गोलंदाजी तुम्हाला पार मिळेल आणि बॉल अखेर निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. 22चा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. धावफलक सिंगाच्या साथीने आता पुढे सरकेल. 45. अ, 45 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 46 धाबांचं लक्ष तुम्हाला पार मिळेल या मॅचमध्ये. आणि आता दुसऱ्या डाबाला ज्यावेळेस सुरुवात होईल, बोर्शीचा संघ इथे मात्र या धाबा चेस करतोय की गिरचा संघ तो धाबा रोखतोय. या मागचं धावतं विवरण घेऊन येतील. जो आवाज नेहमीच तुम्हाला साता समुद्र पार देखील ऐकायला मिळाला, जो आवाज रतनबुवा स्मृती चषकामध्ये देखील नेहमीच तुम्हाला ऐकायला मिळतो, जो आवाज कल्याण डोंबिवली ठाणे रायगड पालघर विभागामध्ये तुम्हाला नेहमीच ऐकायला मिळाला, असे आमचे साथी समालोचक आमचे गुरुवर्य प्रसादजी परब सर. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद राहुल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला नमन करून स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांना सुद्धा मानाचं उजार्पण करून बदलापूरची A1 जोडी महेश धुळे आणि त्याचबरोबर राहुल चव्हाण, बदलापूर समालोचन समिती आयोजित समालोचक चषक 2024-25 हे तुम्ही पाहतात. कारण मागच्या वर्षात स्पर्धा सुरू झाली, चालू वर्षात स्पर्धा संपन्न होईल असा तुम्हाला 4 दिवसांचा कालावधी या स्पर्धेचा पाहायला मिळतोय. आणि पहिला सामना ग्राउंडवर सुरू झाला आहे. जसं आपण मगाशी उल्लेख केला की बोरशेती विरुद्ध शिवम स्पोर्ट्स गेरसे गेरसे का संघाला एक वाईल्ड कार्ड एंट्री या संघा स्पर्धेमध्ये मिळाली आहे आणि तो संघ इथे परफॉर्म करून दाखवतोय. प्रथम फलंदाजी केली. धावा कुठल्या मैदानावरती आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये त्या 5 षटकांच्या अखेरीस 9.00च्या गतीने 45 आणि 46 धावसंख्येचं लक्षात ठेवलं आहे ते प्रावी 11 बोरशेती या संघासमोर. A1 जोडी जसा मी उल्लेख केला, बदलापूर समालोचक समितीचे अध्यक्ष स्वतः महेश धुळे आमचे मित्र, त्याचबरोबर
उपाध्यक्ष राहुल चव्हाण हे सुद्धा आमचे मित्र आणि एक चांगली संघटना स्थापन केली. संघटना स्थापन झाल्यानंतर मात्र एक खूप मोठी जबाबदारी होती खांद्यावरती मात्र निश्चित पार पडत असताना स्वतः समालोचक असल्या कारणाने एक चांगली क्रिकेट टुर्नामेंट या खरवईच्या मैदानावर तुम्हाला पाहायला मिळते. हे तर पहिलंच वर्ष येणाऱ्या काळामध्ये या स्पर्धेचा विस्तार होईल, मोठी स्पर्धा होईल याच्यात मात्र शंका नाही मला. कारण जोपर्यंत या संघटनेच्या पदी अगर बघतोय की अध्यक्ष उपाध्यक्ष जर अशा प्रकारचे असतील किंवा या टॅलेंटचे असतील किंवा या क्षेत्रातले ज्याप्रमाणे कित्येक वर्ष समालोचन करतायत त्यामुळे एक्सपिरियन्स भरपूर आहे, अनुभव भरपूर आहे. एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये जाऊन जेव्हा समालोचन तुम्ही करता तेव्हा आपली स्पर्धा कशी असायला हवी याचं पूर्णपणे भान त्यांना आहे, नॉलेज आहे आणि त्यांच्या माध्यमातून पहिल्याच पर्वामध्ये एक चांगली सुरुवात त्यांच्या माध्यमातून बघत आहोत. समालोचक चषक 2024 आणि 25 46चं लक्ष आहे. हॅरी खरकर इथे मात्र सिग्नल करतायत, सामने ते सुरू होतोय. स्ट्रायकिंग एंडला अर्जुन, नॉन स्ट्रायकिंग एंडला बाली, नाही स्ट्रायकिंग एंडला बाली आहे, नॉन स्ट्रायकिंग एंडला अर्जुन आहे. एका वेळेला पूर्णपणे दिवाणी फॅमिली आपण बघतोय, त्यांच्या माध्यमातून चांगली बॅटिंग आपण बघितली. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक पहिलं ऋतिक दिवाणी, पहिला चेंडू. पॉवर प्ले होता, प्रचंड वेग, गुडलेनचा अप्रतिम वापर या चेंडूवर. आणि जसं मगाशी संदेशने उल्लेख केला की खेळपट्टीमध्ये खूप काही रहस्य दडलंय, धावा सहसा बघायला मिळत नाही. इव्हन त्यांनी हे सुद्धा उल्लेख केला की 60च्या पलीकडे खूपच क्वचितच संघाने धावसंख्या नोंदवलेली आहे. त्यामुळे या विकेटवर खूप काही दडलंय. धावा तर आहेतच पण बघायचं गोलंदाजी सुद्धा तेवढीच मदत मिळते या विकेटवरून आणि तोच तुम्हाला प्रत्येक पाहायला मिळाला प्रत्येक पहिल्या चेंडूवर. ऑन स्टेल लॉफ्टेड स्ट्रोक, वाईड इज लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर क्लिअर केलाय. गुड शॉट, सीमारेषेच्या बाहेर खणखणीत षटकार. माध्यमात थेट प्रक्षेपण जे बघताय त्या सर्वांचं आमच्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. शॉर्ट ऑफ लेंथ मिस टाइम फटका, मिडॉनला संधी आहे आणि झेलसाठी चेंडूच्या खाली येतोय. खूप चांगला झेल, चांगला फिनिश केलाय, क्विक रिप्लाय आणि आपण बघतोय ऋतिक ताबडतोब उत्तर देतो. पुढच्या चेंडू जास्त वेळ घेतला नाहीये आणि एक मोठी विकेट. आघाडीचा फलंदाज तंबूत परततोय. बाली बॅक टू डगआउट. पहिले दोन्ही संघाच्या संघटकांना विनंती आहे की आपण ताबडतोब टॉससाठी यायचं आहे. लवकर आपण रिपोर्ट करा टॉस करण्यासाठी. समालोचक चषक आयोजित आपण ही A1 जोडीच्या माध्यमातून आयोजित ही क्रिकेट स्पर्धा बघत आहोत. स्वर्गीय मोहन शेठ राऊत यांच्या स्मरणार्थ कुमार आकाश मोहन शेठ राऊत यांच्याकडून आपण बघतोय जे बैलगाडा संघटना ठाणे रायगडचे उपाध्यक्ष आहेत. त्यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आम्हाला बघायला मिळते, त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी ते व्यक्त करतो. ओ मॅग्निफिसंट डिलिव्हरी, लेंथ बघा काय जबरदस्त गोलंदाजीमध्ये ॲक्शन रिप्लेत आपण बघतोय. क्या बात आहे, लाजवाब. एसटीच्या मागे नरेंद्र दिवाणे चेंडू कव्हर करतोय. लेंथ अप्रतिम होती, डॉमिनेट केलं. विकेट मिळाल्यानंतर कॉन्फिडन्स वाढलाय गोलंदाज ऋतिकचा आणि एक्सलंट बॉलिंग स्पेशली इन द पॉवर प्ले. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, मिस टाइम फटका क्षेत्राच्या जवळपास नाही आहे. स्क्वेअर लेग मध्ये डीप मधला खेळाडू चेंडूवर येतोय पण तो तिथे चेंडू कव्हर करते, फेक करतो पर्यंत क्विक सिंगल आणि त्यानंतर डबल. ताबडतोब दुसरी सुद्धा कंप्लीट केली आहे. फलंदाज बघतोय बॅटिंगला आले मैदानाच्या आतमध्ये भावेश विषय 2 धावेने दुसऱ्या चेंडूवर खातं उघडलंय. संघाची धावसंख्या 9 ठेवली ती 8 वर. 45 धावा केल्या पहिल्या षटकामध्ये. 46चं लक्ष 9.20ची गती राखायची आहे आणि त्याचा योग्य तो पाठलाग सुरू आहे, तो म्हणजेच प्रावी 11 बोरशेत या संघाकडून. समालोचक चषक आपण पाहत आहोत. खूप रेअर अशी टायटल असतात, खूप रेअर अशा टुर्नामेंट असतात ज्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट कॉमेंट्रीची असते. चेंडू हवेमध्ये बघायचंय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक जज करतोय आणि हे उत्तर पुन्हा एकदा
लाजवाब एक्सलंट बॉलिंग परफॉर्मन्स बाय ऋतिक. ऋतिक तेव्हा काढल्या या षटकामध्ये 2 विकेट आणि स्ट्राईक करतो आपल्या संघासाठी. गुड बॉलिंग. जातात आणि मी आता राहुल चव्हाणला आरसी नावाने संबोधेन. आरसी मॅडी. धावसंख्या 8, 2 गडी बाद. षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग मार्कवर सज्ज होते नवीन षटक घेऊन. गोलंदाज आहे तो ऋतिक ज्युनियर. ओ मॅग्निफिसंट बॉलिंग. विकेट कीपर बीट, फाईन लेग बीट. मागे जातो चेंडू आणि चेंडू कव्हर करून फेक करेल तोपर्यंत क्विक सिंगल तर कंप्लीट केली आहे. आणि बॅटची हलकीशी आतली कड होती. बॅटची आतली कड घेऊन चेंडू मागे म्हणतो आपण बघितलं की चेंडू थोडासा डायव्हर्ट झाला. नरेंद्र चेंडू तिथे कव्हर करू शकला. पण बघतो की चेंडू ज्या ठिकाणी लँड झाला होता त्या ठिकाणी तो त्या स्पॉटवर बघतोय नरेंद्र. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या पोहोचली ती 9 वर. षटक क्रमांक 2 सुरू आहे. ज्युनियर ऋतिक बॉलिंग मार्कवर. समोर येतो रोशन. स्टिअर करण्याचा प्रयत्न होता. आपण बघितलं चेस केलं भरपूर बाहेर चेंडू आणि पंचांचा इशारा येतोय म्हणजेच वाईट बॉल. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावर. पोगाव संघाने रिपोर्ट केलंय. वेहले संघाचे संघाने आपण सुद्धा या टॉससाठी मोहिलेचे किरण पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण बघतोय. म्हणजेच पोगावचा दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत रेडी. आपण 2 षटकांवर लगेच टॉस करणार आहोत. धावसंख्या 10. ऋतिक ज्युनियर ऋतिक. समोर रोशन आहे. इम्प्रोव्हायझेशन. काय फटका आहे. सच अ मॅग्निफिसंट शॉट. आणि ही बघा ही वेगळी स्टाईल आहे. हॅरीची ओळख आहे आणि हॅरीने सिग्नल केला. इट्स 6 रन. चेंडूची गरज आहे कारण षटक क्रमांक 2 सुरू आहे त्यामुळे नवीन चेंडू दिला जाईल. मॅन्युफॅक्चर केला, डिपॉझिट केला, स्वतः त्या फटक्याचा उत्पादक झाला आणि काय फटका इम्प्रूव्हाइज केला आहे त्या ठिकाणी. फलंदाज रोशनने खातं उघडलं. षटकाराने संघाची धावसंख्या अत्यंत वेगाने झाली पुढे. आपण बघतोय ती म्हणजे 16 धावा धावफलकावर. 10 क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक स्पर्धेचा आनंद घेतात सर्वांचं मनपूर्ण हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हा समालोचक चषक बदलापूरच्या खरवई ग्राउंडच्या मैदानावर. धडाकेबाज चषक मुरबाड या ठिकाणी पहिल्यांदाच कुणालची आमची भेट झाली आणि 10 क्रिकच्या माध्यमातून तेव्हा ती स्पर्धा कव्हर करण्यात आली होती. आणि बदलापूरमध्ये स्वतः स्थायिक असल्यामुळे निश्चितच बदलापूरच्या कित्येक साऱ्या स्पर्धेमध्ये आपण 10 क्रिक लाईव्हचं टेलिकास्ट आपण बघतो. षटकार आलाय. षटकारानंतर धावसंख्या 16 धावा धावफलकावर. लक्ष आहे ते 46 धाव्यांचं. अजूनही 30 धाव्यांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. ती बोरशेती या संघाला. प्रावी 11 बोरशेती या नावाने हा संघ इथे खेळतोय. ज्युनियर ऋतिक टू रोशन. थोडासा मागे गेला. हवेमध्ये खेळायचा प्रयत्न पण बघितला की चेंडू खाली राहतोय. बॅट्स खाली ठेवली. ऑनसाईडला प्लेस केलं. चांगली फिल्डिंग बघायला मिळते. 1 हँडेडली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न निश्चित होता तो म्हणजेच रोशनचा.
पण थांबवले स्वतःला. स्ट्राईक एंडला पहिल्यांदाच इथे तो अर्जुन या षटकामध्ये. अर्जुनने स्वतः खातं एका धावेने उघडलं आहे. धावसंख्या 17, 17 ऑन द बोर्ड. अर्जुन बांगर ऑन स्ट्राईक. ओव्हर द विकेट ड्राईव्ह केला. चेंडू डायव्हर्ट झालाय त्या ठिकाणी. स्क्वेअर लेमध्ये जातोय चेंडू. पायाला लागून 2 धावांपर्यंत निषेध असेल आणि 2 धावा होतील सुद्धा पूर्ण. थोडंसं फंबल अजूनही आपण बघतोय चेंडूवर. चेंडू उचलण्यासाठी वेळ घेत आहेत. गोलंदाजाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. हाताला लागून चेंडू किंवा पायाला लागून चेंडू डायव्हर्ट झाला त्या ठिकाणी आणि तोपर्यंत 2 धावणी ते अर्जुन पूर्ण करतोय. रोशनला सुद्धा पळायला इथे भाग पडतोय आणि 2 धावणी धावसंख्येत भर. धावसंख्या कुठली ती 19 वर. ज्युनियर ऋतिक. पुढचा चेंडू ओव्हरपिच होता हा. व्यवस्थित एलिव्हेशन मिळालं नाहीये. तिथे क्षेत्ररक्षक वायडिश नावाला चेंडू कव्हर करेल आणि फक्त एकच धाव या चेंडूवर मिळते. ती फलंदाज अर्जुन बांगरला. धावसंख्येत भर. धावसंख्या बोलली ती 20 वर. अजूनही मैदानावर सामना जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. ती प्रावी 11 बोरशेदी या संघाला. शहापूरच्याच विभागात हे दोन्ही संघ बिलॉंग करतात, गिरसे आणि बोरशेदी. ओ मॅग्निफिसंट डिलिव्हरी. चांगला एफर्ट यशीच्या मागे. फाईन लेग मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चेंडू कव्हर करण्याची रनआउटची संधी आहे. फेक चुकीची. ओव्हर एक्साइटमेंट लेवल खूप मोठी आहे. अशा मुवमेंटला ते चेंडू व्यवस्थित स्टंप जवळ येणं गरजेचं आहे. 2 धावणी ते पूर्ण करतोय तो फलंदाज रोशन आणि धावसंख्येत भर. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 11च्या गतीने 22 धावा धावफल कव्हर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यशीच्या मागे आपण बघतोय म्हणजेच नरेंद्र 18 चेंडू 24 धावांची गरज. नरेंद्र दिवाणे खूप चांगले लेदर क्रिकेटर सुद्धा आहेत आणि इव्हन आता रिसेंटली एक त्यांच्या युनियनची क्रिकेट स्पर्धा आम्ही कव्हर केली ती म्हणजेच सेंट्रल रेल्वे परेल इथे NRMU यूथ फेस्टिवल. प्रत्येक वर्षी आम्ही नरेंद्र त्या संघामध्ये कल्याण जनरलच्या संघामध्ये खेळताना बघतो. पण यावर्षी आम्ही त्याला खूप मिस केलं कारण संघ त्याचा एक मजबूत संघ आहे. शेवटच्या टप्प्यापर्यंत फाईट देणारा संघ, उपांत्य फेरीमध्ये फायनलच्या फेरीमध्ये सुद्धा पोहोचणारा संघ आम्ही नेहमीच बघतो. कल्याण जनरल सेंट्रल रेल्वे जॉबला आहेत आणि यावर्षी आम्ही त्यांना खूप मिस केलं कारण ते संघामध्ये नव्हते. काही कारणास्तव त्या स्पर्धेमध्ये खेळू शकले नाही. पण वी ऑलवेज मिस नरेंद्रसारखा खेळाडू त्या संघामध्ये, त्या स्पर्धेमध्ये. बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय पुन्हा दा सीनियर ऋतिक. पहिला चेंडू. व्हॉट अ शॉट. काय फटका होता. तिथे क्षेत्ररक्षक काय डीप मध्ये पेट्रोलिंग करते बाउंड्री लाईनवर आणि चांगली फिल्डिंग. ज्याप्रमाणे गोलंदाजी आहे आपण बघतो मेरिटनुसार गोलंदाजी सुरू आहे. म्हणजे आपण बघतो की जशी गोलंदाजी सुरू आहे त्या ठिकाणी फटका मारण्यासाठी भाग पडतात आणि त्या ठिकाणी प्रोटेक्शन ठेवलं आहे डीपमध्ये. थर्डमॅनचा खेळाडू येतोय तो डीप पॉईंटला. चेंडू कव्हर करतोय तोपर्यंत 1 धाव. फलंदाज अर्जुन कंप्लीट करतोय. धावसंख्या 23 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऋतिक ज्याने ऑलरेडी 2 विकेट्स काढल्यात आणि बघूया आता मात्र विकेट्सची गरज आहे. हाच एक तुमच्याकडे पर्याय आहे. हेच एक ऑप्शन आहे तुमच्याकडे. जर तुम्ही या धावसंख्येला कंट्रोल करते तर निश्चित तुम्हाला विकेटच काढावे लागतील. ऋतिक पुढचा चेंडू. शॉर्ट ऑफ लेन. मिस टाइम फटका हवेमध्ये चेंडू पण तिथे क्षेत्ररक्षक नाही आहे. 2 धावाचा प्रयत्न निश्चितच करणार आणि 2 धावा इथे होणार सुद्धा पूर्ण. छोटंसं फंबल झालं त्याचा फायदा उचलला दोन्ही फलंदाजांनी. धावून 2 धावा पूर्ण केल्या आणि 2 धावेची मदत. धावसंख्येत भर. धावसंख्या आपण बघतो क्वार्टर सेंचुरी कंप्लीट. 25 ऑन द स्कोर कार्ड. 25 धावा धावफल कव्हर. 46 टू विन. स्टील 21 टू विन दिस मॅच. थोडासा दूर ठेवला आहे. बाहेर निघालाय चेंडू. ही एक वेगळी शैली आहे हॅरी खरकरची. बघू शकता जणू काही एखादा मासा पाण्यामध्ये जलतरण करतोय आणि ती हुबेहूब नकल मात्र हॅरीने केली. वाईड बॉल. 26 धावा धावफल कव्हर. नेक्स्ट बॉल फ्रॉम ऋतिक, सीनियर ऋतिक. हो चांगला चेंडू होता. शॉट सिलेक्शन पूर्णपणे चुकलंय. क्रॉस बॅटेड शॉट खेळायचा प्रयत्न. नॉन सेकंडवरनं अर्जुन काहीतरी गाईड करतोय कशाप्रकारे हा फटका खेळणं गरजेचं होतं किंवा या चेंडूवर मात्र कशाप्रकारे धावा येणं गरजेचं होतं.
पण तोपर्यंत उशीर झाला, चेंडू निघून गेला बॅटच्या कडून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल निर्धाव चेंडू आणि धावसंख्या काय म्हणते म्हणजे 26. आतापर्यंत निम्मी षटकं कंप्लीट झाली आहेत. 26 धावा अंकित झालेत. अजूनही निम्मी षटकं बाकी आहेत आणि कदाचित ते अजूनही 20 धावा. अजूनही चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी आपण बघतोय. लेग बाईचा इशारा येतो तो हॅरी खरखरचा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण तेवढी संधी देत नाही. बघा पहिल्या षटकामध्ये जेव्हा 2 विकेट्स तुम्ही काढता किंवा विकेट्स काढता कुठल्याही चेंडूवर, तर निश्चित कॉन्फिडन्स वाढतो गोलंदाजाचा. हे आपण बघितलं या गोलंदाजामध्ये. गोलंदाज सिनियर ऋतिककडून. स्ट्राईक एंडला अर्जुन बांगर. हे कॉन्टेस्ट बघण्यासारखं असेल. ऋतिक वर्सेस अंजुर. 27. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता. व्हॉट अ शॉट, जस्ट स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ कनेक्शन, ब्युटिफुल स्ट्रोक. आणि ही एक अदा, ही एक शैली आहे बघा. काय बॅलन्स आहे बघा, काय बॅलन्स आहे. आणि षटकाराचा इशारा येतो तो हॅरी खरखरचा. तेहतीस धावा 33. चला टॉससाठी आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. प्रांजल 11 शेळके ब्रदर्स पोगाव, जैन 1 पोगाव आणि गावदेवी वेहेले. चांगला ड्राईव्ह, वॅकेंट एरिया. व्हॉट अ शॉट, चाबूक चपराक, सीमारेषेवर खणखणीत चौकार. धन्यवाद. खऱ्या अर्थानं टॉस बॉक्समध्ये मान्यवर देखील उपस्थित आहेत. एवन जोडी मॅडी सर आणि राहुल सर इथे मात्र उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय ही स्पर्धा खऱ्या अर्थानं कॅप्चर केली जाते. एका बाजूला आपण पाहतोय गावदी वेहेळे संघ त्यासमोर फाईट करत असताना प्रांजल 11 शेळके ब्रदर्स जे हनुमान पोगाव संघ खेळतोय. यस, नाणेपैकी ते होतोय. सन्मान्य राहुल चव्हाण सर यांचे शुभ आजचे आयोजक या स्पर्धेचे. हेडचा कॉल आहे आणि टेल्स आलाय. नक्कीच मान्यवरांना मी विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. तस एका बाजूला नाणेपैकी जिंकली आहे नक्कीच पोगाव संघाने. प्रथमतः निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. नक्कीच दुपारचं सत्र आहे खऱ्या अर्थाने आपण पाहतोय, परंतु क्षेत्ररक्षणचाच हाच निर्णय का ठरवलाय? टार्गेट जो समोर असेल त्या हिशोबाने आम्ही केलं. नक्कीच समोर देखील एक भिवंडीमधील नामवंत संघ आहे, त्याबद्दल खऱ्या अर्थानं काय रणनीती असेल? रणनीती आमचा नॅचरल गेम खेळण्याचा प्रयत्न करू आणि समोरचा संघ वेले चांगला आहे, मी त्यांना जेवढं थांबवण्याचा प्रयत्न असेल तेवढं थांबवू. नक्कीच ऑल द बेस्ट तुम्हाला. आणि एका बाजूला आपण पाहतोय भावेश सळे इथे उपस्थित आहेत, वेळे संघाचे कॅप्टन, आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून देखील स्पर्धा पाहायला मिळते. परंतु आज बदलापूर नगरीमध्ये आल्यानंतर एवन जोडी आपण पाहतोय राहुल चव्हाण सर आहेत, तदनंतर महेश धुळे सर आहेत. त्याबद्दल खऱ्या अर्थाने समालोचक जसे संपूर्ण महाराष्ट्रभरात प्रथमच आपल्याला पाहायला मिळतो, त्याबद्दल काय सांगशील? नक्कीच चांगलं आयोजन केले आहे त्यांनी. आणि बदलापूरमध्ये येण्याचं प्रथम कारण आम्हाला राहुलच असतो. राहुल प्रत्येक वेळेला आम्हाला कॉल करून सांगतो एंट्री आहे, एंट्री करा. नक्कीच. आणि खऱ्या अर्थाने नाणेफेकी आपण गमावली आहे, तर नक्कीच काय निर्णय असता? प्रथमतः क्षेत्ररक्षण केलं असतं. सकाळचं सत्र आहे, आम्ही प्रवास लांबून केलेला आहे, क्षेत्ररक्षण चांगलं झालं असतं आम्हाला. नक्कीच. आता मात्र समोर देखील पोगाव संघ आहे, थोडंसं स्ट्रॅटेजी बद्दल काय सांगाल? स्ट्रॅटर्जी काय नाही, मग ग्राउंडमध्ये आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. धन्यवाद. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. नाणेफेकी जिंकली नक्कीच पोगाव संघाने आणि इलेक्ट टू बॉल फर्स्ट. बोलूया कॉम्बॉक्सच्या वतीनं. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. धावसंख्या आपण बघतोय ती अंकी झाली धावफलकावरती, म्हणजेच 39. 7 धावांची अजूनही आवश्यकता आहे. हो, मागे जातोय चेंडू. बघायचं या ठिकाणी काय घडलंय, फलंदाजा आपण बघतोय बाद होतोय. बघू ऍक्शन रिपमध्ये एक्झॅक्टली काय घडलं होतं. साहिल बॉलिंग मार्कवर. हा चेंडू साहिलचा. ओ क्या बात आहे, क्या बात आहे. फक्त बेल्स ऑफ झाली, अजिबात इथे चेंडूला यष्टीचा स्पर्श नव्हता आणि बेल्स फक्त ऑफ झाली. फलंदाज बाद झाला.
wicket for Sahil. Third wicket down for team Borsheti. नेक्स्ट मॅच तुम्ही बघू शकाल तर म्हणजेच प्रांजल 11 शेळके ब्रदर्स जैनवन पोगाव. आमच्यासोबत व्यासपीठावर त्या संघाचे पुरस्कर्ते किरण पाटील इथे उपस्थित. त्यांच्या मुलीचं नाव आहे प्रांजल आणि तिच्या नावाने हा संघ आपण बघतोय खेळत असताना, जो नेक्स्ट मॅचमध्ये नाणेफेक जिंकून गोलंदाजी करेल. पण सध्या ही मॅच सुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट आपण बघतोय ग्राउंडच्या आतमध्ये. बोरशेती विरुद्ध शिवम स्पोर्ट्स गेरसे. आणि गेरसे संघाने मात्र आता चांगली लढत दिली आहे, चांगली फाईट दिली आहे, चांगली झुंज दिली आहे. लेफ्ट हँड स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय नवीन आलेला फलंदाज संदेश वेखंडे. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतोय. विकेट निश्चितच मिळेल. अँड वन मोर विकेट फॉर साहिल. बॅक टू बॅक विकेट. 2 चेंडू 2 गडी गारद करतोय आणि निश्चितपणे आपल्या संघाला पुन्हा बॅकफुटवर पुन्हा आपल्या संघाला आपण बघतोय ती ट्रॅकवर घेऊन येतोय. चांगली गोलंदाजी बघतोय. 2 चेंडूवर 2 विकेट आणि फलंदाज 0चा चष्मा करून बॅक टू डगआउट. दोन चेंडू 2 विकेट. कॉन्फिडन्स वाढलाय गोलंदाज साहिलचा. आतापर्यंत या षटकात फक्त 2च धावा खर्च केलेत. गुड बॉलिंग, चांगला कमबॅक या षटकामध्ये. आणि आता मध्ये असेल तो हॅट्रिक बॉल या षटकातला गोलंदाज साहिलचा. न्यू बॅट्समन स्ट्राईक दादू भागरे. हॅट्रिक बॉल होता. लॉफ्टेड स्ट्रोक बॅक टू द बॉलर. त्याच्या डोक्यानं एक्झिक्यूट केलेला फटका. क्षेत्ररक्षक या ठिकाणी 2 धावाचा प्रयत्न सुरू आहे. अर्जुन बांगरने कॉन्फिडेंटली 2 धावा पूर्ण केल्यात. गुड रनिंग. 1 शॉट. क्या बात आहे. खूप चांगली नजर. म्हणजे फक्त आपली कला सादर करायची नाही, इथे मॅचवर सुद्धा तेवढंच लक्ष केंद्रित करायचं. तेच पंच सांगतायत की नॉट ऑन द लाईन, लाईनच्या वरती सुद्धा नाही. आणि इथे मात्र तुम्हाला कंपल्सरी बॅट ग्राउंड इन किंवा आतमध्ये त्या लाईनच्या पलीकडे येऊन तिथे मात्र लावावी लागेल. आणि तेच सांगितलं पंचांनी. 1 शॉट. फक्त एकच धाव मिळेल या चेंडूवर. 7 चेंडूंनी 6 धावांची आवश्यकता आहे बोरशेती संघाला. लास्ट मोमेंटचा फटका आपण बघतोय. बॅटचा फेस ओपन केला. डबल माइंडेड थोडंसं झालं होतं फलंदाज दादू. तोपर्यंत 1 धाव. षटक समाप्त होत आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 41 धावा धावफलकावर. अजूनही 5 धावांची आवश्यकता आहे आणि 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आता बोरशेती संघासाठी. 6 बॉल आणि 5 टू विन. पर्याय लास्ट ऑप्शन बट बेस्ट ऑप्शन असं मी म्हणेन. आणि चेंडू घेऊन आलाय नरेंद्र दिवाणे. अनुभवाचा भंडार आहे, दीर्घ अनुभव, प्रचंड क्रिकेट आपल्या कारकिर्दीमध्ये. आणि अजूनही बघा काय फिटनेस आहे नरेंद्र दिवाणेचा. खूप चांगला लेदर क्रिकेटर आणि निश्चित आपण बघतोय आता मात्र आपल्या संघासाठी ही फाईट देण्यासाठी सज्ज होतोय. शेवट षटकामध्ये करायचे ते 5 धावांनी बघायचे. 5 धावा रोखायचे त्या नरेंद्र दिवाणीला. चेंडू हवेमध्ये स्लाइस केले. पॉईंटला क्षेत्ररक्षक डीपमध्ये उभा आहे आणि फिल्डिंग तिथं करेल तोपर्यंत 1 धाव.
इकॉनॉमिकल गोलंदाजी करण्यासाठी तो ओळखला जातो नरेंद्र दिवाणे. आणि पहिल्या चेंडू नुकते एक धाव आली. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 4 धावांची अजूनही आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 5 चेंडू 4 धावा. पुन्हा नरेंद्र आता मात्र स्ट्रायकिंग एंडला उभा आहे तो म्हणजेच अर्जुन बांगर. फुल्ला लेंथ होता अपील पंचांकडे, पण पंच सांगतात की मात्र तो चेंडू यष्टी सोडून जात होता. नॉस्ट्रायकिंगला संधी आहे विकेटची आणि आपण बघूया त्या ठिकाणी काय घडलंय बघूया त्या ठिकाणी. आणि पंचांनी सांगितलं इथे विकेट आपण बघतोय मिळाली आहे निश्चितच. ते म्हणजे अर्जुन बांगरचे याचं कारण आपण बघतोय की बॅट्समन क्रॉस झालाच नाहीये. बॅट्समन क्रॉस झाला नाहीये. स्ट्राईक एंडला जायचं होतं अर्जुनला, स्ट्राईक स्वतःकडे घ्यायची होती, पण बॅट्समनच क्रॉस झाला नाहीये. बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये. आणि ते मात्र फलंदाज बाद होतोय तो अर्जुन बांगर. खूप चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड बघायला मिळालं त्या खेळाडूचं. मी खरंच कौतुक करेन. ऋतिकचं खरंच कौतुक करेन. तो शॉर्ट मिड विकेटला उभा आहे. बघितलं की बॅट्समन स्ट्राईक एंडलाच उभा होता आणि या मुवमेंटला अर्जुनला स्ट्राईक स्वतःकडे घ्यायचं होतं. ताबडतोब चेंडूची फेक नरेंद्रकडे केली आणि आपण बघितलं की नरेंद्रने अजिबात चूक न करता बॅट्समन क्रॉस होण्याच्या अगोदर आपण बघितलं की स्ट्राईक एंडचा बॅट्समन अजिबात जागेवर न हलला नाही आणि त्या ठिकाणी बघतोय की नॉन स्ट्रायकिंग एंडला अर्जुनच्या त्याने यष्टा उद्ध्वस्त केला. नॉन स्ट्रायक एंडला येतो नवीन फलंदाज म्हणजेच केतन आणि स्ट्राईक एंडला असेल आपण बघतोय तो म्हणजेच दादू. चेंडू शिल्लक आहे ते 4 धावा आहेत त्या 3. मागच्या चेंडूची लेग बायची धाव इथे ॲड केलेली आहे. आता मात्र बघायचं आहे दादू समोर आहे. 4 चेंडू 3 धावा. चेंज ऑफ पेस होतं गतीमध्ये परिवर्तन. संधी होती रनआउटची. डायरेक्ट हिट केलाय त्या ठिकाणी अपील पंचांकडे, पण पंचांवर त्याचा काहीच इम्पॅक्ट नाहीये. विकेट किपर येऊन पंचांकडे मागणी करतोय. पंचांचा इशारा लेग बाईसचा पुन्हा एकदा. आणि तिसऱ्या पंचांकडे आता रेफर केलेला आहे रन आउटसाठी. जो रिव्ह्यू होता रिव्ह्यू युटिलाइज केलाय, वापरलाय. आणि बघायचं या ठिकाणी तिसरे पंच यावर का निर्णय देतील. कुणाल पेंडकर तिसरे पंच आहेत आमच्यासोबत. बॅट हवेत होती, आता ती ग्राउंडिंग झाली. आता ग्राउंडिंग झालेली आहे त्यामुळे बॅट्समन सेफ आहे. खूप चांगला क्लोज विजन बघायला मिळाला. इव्हन बॅट जेव्हा आतमध्ये तो लाईनच्या वरून घेऊन ती ड्रॅग झाली नव्हती, नंतर ती ड्रॅग झाली आणि तोपर्यंत आपण बघितलं की ड्रॅग झाल्यानंतर यष्ट्या वाकलेल्या आहेत किंवा यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या आहेत आणि तोपर्यंत एक क्विक सिंगल कंप्लीट केली आहे. चेंडूवर लेग बायचा इशारा पंचांनी केला. तोपर्यंत आपण बघतो की धावफलकार बघतोय. धावसंख्या 44. 2 धावीची अजूनही गरज आहे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. बॉलिंग मार्कवर पुन्हा नरेंद्र दिवाणे, पण समोर असेल तो नवीन फलंदाज. स्ट्रायकिंग एंडला पोचलाय केतन. 2 धावा त्यांना करायच्या सामना जिंकण्यासाठी, पण काय क्लोज मॅच बघायला मिळते. नरेंद्र दिवाणेच्या हातामध्ये या सामन्याचं भवितव्य. येणारे 3 चेंडू 2 धावा रोखायच्या आहेत. हो चेंडू बघायचा आहे. हो संधी होती नामी संधी होती. कॉट बिहाइंड साठी सुद्धा अपील होता सुरू आहे नरेंद्रचं. बॅटची अति आतकी कड आणि नंतर चेंडू जमिनीवर बाउन्स होऊन मागे निघून गेला. पंचांकडे अपील सुरू आहे. दोन्ही पंच आता मात्र दोन्ही पंचांशी मात्र सांगतात की मात्र तुम्ही वार्तालाप करा, कन्फर्म करा की चेंडू हा आधी जमिनीला स्पर्श झालाय बॅट लागून की डायरेक्ट निघून गेलाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट किपर प्रेशर करतोय. विकेट किपरने सांगितलं की तुम्ही रिकन्सिलेशन करा. दोन्ही पंचांनी एकत्र येऊन चर्चा करा आणि बघायचं त्या ठिकाणी बघावं लागेल. पंच तर यावर काढणे देत आहेत. दोन्ही पंच आपापल्या जागी येत आहेत आणि नकार दिलाय पंचांनी जो मगाशीच दिला होता. लेग बाईज. आता 2 चेंडू शिल्लक आहेत. 1 धावेची गरज आहे. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी या स्पर्धेमध्ये, त्यामुळे 2 चेंडू एकदम करावीच लागेल. बघू शकता हा चेंडू 5 चेंडू ब्रशून मागे निघून गेला होता. 2 चेंडू 1 धाव. ड्राईव्ह केलाय. मॅच विनिंग शॉट. सामना संपलाय आणि विजेता झालाय संघ तो म्हणजेच बोरशेती. हार्डलक टीम शिवम स्पोर्ट्स गेरसे. पण काय जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. शेवटच्या टप्प्यापर्यंत एक चांगली झुंज आपल्या संघाच्या वतीने सर्व खेळाडूंनी दिली आणि आटोकाट प्रयत्न केला ह्या धावा रोखण्याचा, 46 धावांना डिफेंड करण्याचा.
पण इथे मात्र आपण बघतोय की बोरशेती संघाने एक चेंडू शेष ठेवत असताना सामन्यात जिंकला. हा तुम्ही बघताय स्कोर कार्ड तुमच्या स्क्रीनवर. शिवण स्पोर्ट्स गेट्सचे 45 धावा, 4 गडी बाद. नरेंद्र एकमेव फलंदाज 13 धावा त्याने अंकित केला. त्यानंतर राहुल 12 धावा, वासुदेव 8 धावा. बॉलिंगमध्ये आपण बघितलं की 2 षटक, एकही निर्धाव नाही, 9 धावा, 2 विकेट. अर्जुन बांगर, त्यानंतर भावेश 1 षटक 9 धावा 1 विकेट. त्यानंतर आपण बघतोय म्हणजेच रोशन 1 षटक 12 धावा 1 विकेट. बालला विकेट मिळाली नाही, 9 धावा त्याने खर्च केल्या. पृथ्वी दाखल आपण संघ बघतोय. अर्जुन ची सुरुवातीची आपण चांगली खेळी बघितली. 8 चेंडू 16 धावा. रोशन 8 चेंडू 12 धावा. बाली 3 चेंडू 6 धावा. दादू 5 चेंडू 4 धावा. साहिल अप्रतिम गोलंदाजी 1 षटक 4 धावा 2 विकेट. ऋतिक सिनियर 2 षटक 22 धावा 2 विकेट. नरेंद्र 1 षटक 2च धावा. पण इथे मात्र सामना तोपर्यंत फिनिश झाला आणि आपण बघतो की ऋतिक ज्युनियर 1 षटक 14 धावा. हे षटक थोडंसं मागडं पडलं. 5 विकेट नाही आणि त्याचबरोबर 1 चेंडू शेष